गुड मॉर्निंग। तर सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ। तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर सकाळचे इथे 7-7:30 वाजले होते आणि निवांत असतं रविवार म्हटलं की दूध पिशवी धुतली व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आपण कधीही पिशवी, कारण कुठून पण आलेली असते, त्यामुळे स्वच्छ पिशवी घ्यायची आणि दूध काढल्यानंतर पण ते व्यवस्थित स्वच्छ पिशवी धुवून घ्यायची, कारण त्याचा वास खूप येतो आणि असं फेकून न देतं त्याला विसळूनच घ्यायचं दूध, कारण ते दुधाचा पण घाण असा वास येतो, त्याच्यामुळे दुधाला त्रास नको। तर असे स्वच्छ धुवून घेतली पिशवी मी। सध्या तर इतकं गरम वातावरण आहे, तर दूध पण मला 2 टाईम मला तापवून ठेवावं लागतं आणि खरंच खूप उन्हाचं आत्तापासूनच म्हणजे खूप तापमान वाढल्यासारखं वाटतं। कालही मुंबईला गेले होते तर त्यांनी पण स्ट्रॉबेरी आणली, तर खरंच खूप फ्रेश स्ट्रॉबेरी आहे आणि खरंच खूप गोड पण आहे। तर अशी फ्रेश स्ट्रॉबेरी पण भेटली ना, खरंच खूप आनंद होतो आणि मला पण स्ट्रॉबेरी खूप आवडते। तुम्हाला पण स्ट्रॉबेरी कुणाला आवडते ते नक्की सांगा, आणि शौर्यला पण खूप स्ट्रॉबेरी आवडतं, तर शक्यतो मी ते ज्यूस वगैरे करून त्याला देण्याचा प्रयत्न करते त्याचा पण, कारण त्याला ज्यूसमधूनच फ्रूट्स खायला खूपच आवडतं, त्यामुळे तर सकाळी सकाळी असं मस्त चहा उकळला, गॅस ओटा आधीच पुसून घेतला होता, त्यानंतर मी असं दूध इकडे एका साईडला ठेवलं आणि लगेच चहाला पण ठेवलं। शक्यतो एकत्र बसूनच आम्ही रविवारच्या दिवशी चहा घेतो, कारण इतर दिवशी आपल्याला प्रत्येकाला कामं असतात, त्याच्यामुळे एवढं निवांत वेळ नसतो, तर चहासोबत थोडासा टाईम स्पेंड करतो फॅमिलीसोबत, कारण काही इकडल्या तिकडल्या गोष्टी चालू असतात, तर त्यामुळे आम्ही थोडंसं हे करतो। शौर्यला पण थोडासा वेळ देतो, कारण रविवार म्हटलं की थोडंसं त्याला पण वेळ देतो। तर आज आहे मला स्वयंपाकाला सुट्टी, तर खूप मी खुश होते। बरं म्हटलं की लगेच आपल्याला आज स्वयंपाक नाही आहे, तर मी म्हटलं चला आता बाहेर जायचं आहे, ते बोलले बाहेर जाऊ आपण आणि बाहेरच खाऊ, कारण थोडं सामान पण आणायचं आहे आपल्याला, ग्रोसरी सामान भरायचं होतं घरातलं, आणि म्हणलं त्याला बाहेरच खायचं। तर खरंच एक दिवस सुट्टी भेटली ना, कारण प्रत्येक महिलांना खरंच खूप आनंद भेटतो, कारण रोज रोज स्वयंपाक करून पण आपणच करायचं आणि आपणच खायचं, हे खरंच कंटाळा येतो। तसं सगळ्यांना चहा दिला इथे बघा, सकाळी सकाळी गरम पाण्यामध्ये थोडंसं निरमा टाकला आणि ते असं भिजत ठेवायचं, त्यामुळे ते सगळे डाग असतात चिकट देवासमोर ठेवलेल्या दिव्यांचा मी प्रत्येक आठवड्यातून धुत असते, तर खरंच ते निघतं। तर तुम्ही पण असं ट्राय करा, खरंच खूप सोपं पडतं। गरम पाणी टाकायचं, त्यात निरमा टाकायचं आणि हे भिजत ठेवायचं। त्यानंतर हे भैया नावाचं असं आपल्याला भेटतं मार्केटमध्ये, तर ती पितांबरी मी धुते आणि खरंच स्वच्छ निघतं, तर मी बघू शकता, तर तुम्हाला पण हे दाखवते। तर त्यानंतर मी हे गरम पाण्यात म्हणजे काढलं आणि त्यानंतर धुवायला गेले, तर खरंच किती इझी निघतात बघा, ते पूर्ण ते काजळी जी असते ना, तर लवकर निघते आणि आपल्याला त्रास पण होत नाही। तर असा एक ब्रश ठेवायचा, जेणेकरून ते नेहमी आपण देव वगैरे घासायला मी पण ब्रश ठेवला आहे। तर इथे बघा सुट्टी असली की मुलं पण आपल्या अवतीभोवतीच फिरत असतात, त्याला मोबाईल पाहिजे असतं, तर मी ते देत नाही, त्याच्यामुळे थोडंसं इकडं तिकडे करतो आणि त्याचा पण एके दिवशी व्हिडिओमध्ये त्याचा आवाज घेईल, तर खूप छान बोलतो। आणि आज मी नाही घेते, कारण तो सारखं मोबाईल दे काय करते तू, मग ते सांगत होता की मी बघा माझी आई हे करते ते करते, खूप छान बोलत होता। तर ते नक्की एके दिवशी मी व्हिडिओमध्ये त्याचा आवाज पण घेईल। तर इथे बघू शकता, तर काजळी पण खरंच हे दिवा तर इतका खराब झालेला, मी म्हणजे वापरत नाही आहे रोज, पण ते याच्यामध्ये एकदा कापूर जळला होता, तर त्याच्यामुळे ते इतकं काळं झालं। तर हे आज धुवायला काढलं, तर ते पण स्वच्छ निघालं, शक्यतो 99% तर निघतं, म्हणजे एवढं आसान होतं, बरं आपले हात पण खराब होत नाहीत। तुम्ही पण अशी ट्रिक वापरा की गरम पाण्यामध्ये थोडंसं निरमा टाकायचं आणि ते धुवून काढायचं, नंतर पितांबरीने स्वच्छ, आणि मग आपल्या जे आपण भांडी घासतो त्या घासणीने धुवायचं, तर ते स्वच्छ निघतात आणि आपल्याला त्रास पण होत नाही। तर हे आठवड्यातून एकदा तरी धुते। तर बघू शकता खूप काळ झालं तरी इतकं स्वच्छ निघालं, तर बघू शकता इतकं सुंदर। तर प्रत्येक आठवड्यातून एकदा तरी धुवायचं, म्हणजे आता हे आज पूजा करायची होती, त्यामुळे म्हटलं सकाळी सकाळी घासून घ्या। त्यानंतर म्हणलं पटकन लगेच आपले चहा पाण्याचे भांडे घेतले घासून, आणि म्हणजे लोड पडणार नाही आपल्याला, जिथे आपण कामं केलं ना, तर आपल्याला पण लोड पडत नाही, त्याच्यामुळे मी सकाळी सकाळी जितकं शक्य होईल तेवढंच आवरून आपण 11 वाजे तर मी फ्री होत असते, कारण मला ते जास्त वेळ सकाळी जेवढं शक्य होईल तेवढं काम करते, कारण मला दुपारपर्यंत बसू वाटत नाही, तर सगळे कामं करून सकाळीच आवरून बसत असते। आणि त्यानंतर सकाळचे रविवार म्हटलं की थोडं उशीर होतो, पण मला पण पूजा करायची असते, शक्यतो 9 पर्यंत माझी पूजा
होण्याचा मी प्रयत्न करते, कारण मला पूजेला नाही म्हटलं तरी अर्धा तास लागतो. तर आज आपल्याला बाहेर जायचं आहे, त्यामुळे मला लिस्ट पण करायची होती सामानाची. त्यानंतर माझं सगळं आवरलं आणि मस्त असं छान देवपूजा झाली. स्वामींना पण आंघोळ घातली, अशी छानसं फुलं वाहिले आणि त्यानंतर शौर्याला लगेच अभ्यासाला पण बसवलं सकाळी, कारण नंतर बाहेर जायचं होतं. एकदा बाहेर गेले की त्यानंतर अभ्यास करत नाहीत मुलं, त्याच्यामुळे सकाळीच घेतलं. चला मग हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट करा. आणि चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.